पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरती या ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। मी केलेली आहेच आहे, तुम्ही सुद्धा आता तयार व्हा। काय आहे, काही गोष्टींची समीकरणे ही जोडलेली असतात। उदाहरणार्थ झी मराठी आणि आम्ही सारे खवय्ये त्या कार्यक्रमाचं आहे आम्ही सारे खवय्ये आणि आमचं एक समीकरण आहे। तसं आम्ही सारे खवय्ये मी आणि दोन कलाकार यांचं एक समीकरण आहे। त्या दोन कलाकारांची नावं मी तुम्हाला सांगतो, पण जेव्हा जेव्हा या कार्यक्रमात ते दोघे येतात त्या दोघांचे सिनेमे सुपरहिट होतात। बरं, त्या दोघांचे आपापसात एक समीकरण आहे की ते एकत्र काम करतात तेव्हाही सिनेमे हिट होतात। म्हणजे बघा, आज अशी अनेक समीकरणं एकत्र जुळून आलेली आहेत आणि आज त्यांचं येण्याचं खास आहे कारण त्याचं नाव आहे जग्गू आणि ज्युलिएट। एक नवीन सिनेमा काल तुमच्या भेटीला आलेला आहे आणि त्या सिनेमाच्या निमित्ताने अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी आज आपल्याकडे आलेले आहेत। तर दोघांचंही स्वागत करूया, गप्पा मारूया आणि खवय्यगिरीला सुरुवात करूया, कारण भूक लागली आणि त्याहीपेक्षा मला जास्त उत्सुकता आहे त्या दोघांशी गप्पा मारायची। नमस्कार। नमस्कार। या वेलकम वेलकम वेलकम। वाघा, कसे आहात? कसा आहेस तू? वाह, जग्गू अँड ज्युलिएट। येस, किती भारी नवीन सिनेमा। परत एकदा आपण ह्या निमित्ताने भेटलोय आणि आज आम्हाला तुमच्या हातचा पदार्थ खायचा आहे। येस, पण त्याहीपेक्षा उत्सुकता आहे, काल सिनेमा रिलीज झालाय आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहेच आहे। Yes. पण आता तो पुढेही छान मिळावा म्हणून आम्हाला जरा तुमच्याशी गप्पा माराव्याशी वाटल्या। वैदेही, काय जग्गू ज्युलिएट विषयी काय सांगशील आल्या आल्या? काय खूप काळानंतर एक ट्रॅव्हल रॉमकॉम अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि माझ्यासाठी हा खूप चॅलेंजिंग असा रोल होता असं मला वाटतं, कारण आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीची कामं केली आहेत त्यापेक्षा थोडासा वेगळा असा हा रोल आहे आणि दिसतंही आहे ते तसं आणि प्रेक्षक त्याला पसंतीही देत आहेत, त्यामुळे मला खूप आनंद आहे। तर तू काय सांगशील, वेगळे पण काय या जग्गू ज्युलिएटचं? हे बघ, तवा फ्राय प्रेमाची रवा फ्राय लव्ह स्टोरी असं आम्ही म्हणतो या सिनेमाला। त्यामुळे आम्ही सारे खवय्येवर यायलाच पाहिजे हे आमचं आधीच ठरलं होतं। आयुष्यात प्रेम आणि प्रवास कधीच संपत नाही आणि तो संपूही नाही। तसं मला असं वाटतं प्रेम, प्रवास आणि खाद्य भ्रमंती ती सुद्धा कधी संपू नये। तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे आणि ज्या प्रेक्षकांची चांगली चव आहे त्यांच्यासाठी हा मस्त सिनेमा सुद्धा आणलाय। तू म्हणजे अगदी भरलेलं ताट वाढल्यासारखं बोलला। आता काही शिल्लकच राहिलं नाही। खूप मेहनतीने हा पदार्थ म्हणजेच हा सिनेमा तयार झालेला आहे। नक्की बघा, कालच रिलीज झालाय आणि इथून पुढे खूप दिवस तो थिएटरमध्ये राहू द्या, तुमच्या हातात येते, त्याच्यामुळे नक्की बघा जग्गू आणि ज्युलिएट। आता आपण स्वयंपाकाकडे जाऊ। येस, चालेल। पहिला पदार्थ कोण करणार? पहिला पदार्थ तू कर असं मला वाटतंय। मी संख्याबरोबर गप्पा मारतो मध्ये मध्ये। ठीक आहे, हे बघ, त्या चालूच राहणार आहेत। ठीक आहे, आणि ते प्रेक्षकांच्याही लक्षात आलेलंच आहे की ही जी काही मैत्री आहे तोपर्यंत मी तिची काही भर नाही करतो इथे। की तवा फ्राय प्रेमाची रवा फ्राय लव्ह स्टोरी। लगेच आपण जाऊया स्वयंपाकाकडे, चला। वैदेहीच्या हातचा पहिला पदार्थ आपल्याला बघायचा आहे। काय थाट आहे, स्वतः वैदेही परशुराम म्हणजे नाही, आणि लोकांना वाटत असेल हिरोईन आहे, नुसतं काम बिम करते, स्वयंपाक येत नसेल, तर उत्तम स्वयंपाक करते। खूप छान। वा, पदार्थाचं नाव काय वैदेही? लाल भोपळा दिसतोय, हो, त्यावरनं तुला काय वाटतंय? लाल भोपळ्याची काय वडी असेल? भोपळा म्हणलं मला परीक्षेत खूप वेळा मिळाला। याचं तू काय करणार? हेल्दी खाण्यावर माझा भर असल्या कारणाने आजची डिश जी मी निवडली आहे ती लाल भोपळ्याचे डोसे। लागणारं साहित्य काय ते आम्हाला आधी कळू द्या जरा। सो हा लाल भोपळा बरं उकडलेला आहे, बरं, भिजवलेले तांदूळ आहेत, भिजवलेली उडदाची डाळ आहे, किसलेलं खोबरं आहे, जिरे, मीठ आणि मिरची, आलं, लसूण अशी पेस्ट केलेली। अरे काय सफाईदारपणा आहे रे, सांगण्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आहे। नाही वैदेही, जेन्युइनली। मग आता पहिला टप्पा काय याचा? मुळात हे आपण बेसिक तयारी सगळी करून घेतलेली आहे, आपल्याला ह्या सगळ्याची पेस्ट करायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचे डोसे काढता येतील। अरे वा, म्हणजे कृती तशी सोपी आहे, खूपच सोपी आहे आणि हेल्दी आहे। अरे संकेत, डोसे घालणं खूप अवघड आहे। तू कधी प्रयत्न नाही केला? नाही, मला ते एकच जमत नाही यार। आज आपण प्रयत्न करूया डोसे, बघूया, आपण ट्राय करूया। मग आता ह्याच्यात बघूया काय काय घालायला लागणार आहे। हे तू ऑलरेडी वाफवून शिजवून घेतलेस का? हा, हो, हे वाफवलेले। वा, वैदेही स्वतः हे लाल भोपळे प्रमाणात कसे शिजतील याची काळजी घेतली आहे। तांदूळ भिजवलेले, ते किती वेळ भिजवलेत वैदेही? 1 तासभर। बरं, आता पुढचा काही पदार्थ घालण्याआधी शूटिंगच्या निमित्ताने पण तुम्ही खूप फिरलात। हो हो, उत्तराखंड शूटिंग केलं, तिकडे सुद्धा छान छान खायला मिळतं। तुम्ही काय काय खाल्लं तिकडे? सांगा कशी सुरुवात केली? मला आठवतंय, आम्ही तिथे ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तिथे तर अर्थातच आम्ही पहिला आमचा डिनर मला आठवतोय की आम्ही डिनरसाठी म्हणून त्या हॉटेलमध्ये गेलो आणि अमेयाने तिथल्या वेटरला विचारलं
तुमच्या इथलं लोकल काय चांगलं मिळतं तिथपासून सुरुवात होती. मग तो शेफ आला, त्यांनी काय काय सजेस्ट केलं, मग तिथून आमची खाद्य भ्रमंती तिथली सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आमच्या बरोबर जी माणसं होती त्यांच्याकडनं चौकशी करून घे इथे काय चांगलं मिळतं. सो आम्ही चौकशी करून घेतली कुठे कुठे काय काय मिळतं. मग असं कळलं की मॉल रोडला काही स्टॉल्स आहेत किंवा काही चाटचे असे पदार्थ आहेत जे खूप चांगले मिळतात. तर मग ती सगळी माहिती काढून घेऊन मला आठवते आम्हाला एक दिवस आमचा लवकर थोडासा पॅकअप झाला होता आणि आम्हाला वेळ मिळाला होता. तर मग आम्ही गेलो थँक्यू आणि तिथे आम्ही एक छानशी जागा तिथली जी त्यातल्या त्यात पॉप्युलर अशी जागा होती ती शोधली आणि तिथे काय काय खाल्लं आपण. छोले भटुरे, आलू टिक्की, समोसा, त्यानंतर बाकी पण चाटचे 1-2 पदार्थ, त्यानंतर मला असं वाटतं कुठलं तरी राईस बीस पण खाल्ला. त्यानंतर जलेबी गरम गरम, मग ते एक बटाट्याचा एक काहीतरी असं एक तिकडे एक वेगळाच आयटम करतात तो खाल्ला. नंतर सॉफ्टी आईस्क्रीम. हे एका म्हणजे त्यावेळच्या एक मील आहे. एक मील आहे. बरं, लाल भोपळा परीक्षेत जरी खूप घातक असला तरी आयुष्यात खाताना तो फार हेल्दी असतो. त्यामुळे ह्याचे डोसे तुम्ही नक्की करा बरं का, कारण त्याच्यात उडदाची डाळ आहे, तांदूळ आहे, म्हणजे प्रोटीनही मिळणार. आणि भोपळ्यामध्ये काय असतं, असे काही विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे आपल्याला इतर भाज्यांमध्ये मिळत नाहीत. तर त्याच्यामुळे नक्की करा हे डोसे, करा बॅटर. अप्रतिम. लाल भोपळ्यांच्या डोश्यासाठी लागणार हे जे बॅटर आहे ते अफलातून झालेलं आहे आणि तुला जशी हवी तशी त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. हो की नाही, करिअर मध्ये फार महत्वाची असते, फार महत्वाची आलेली. आता काय लागणार तुला, डाव. येस. बरं, आम्ही आणि मी जितकं लोकांचं कौतुक चांगलं करू शकतो आम्ही तितकेच लोकांची निंदाही खूप मनापासून करू शकतो. तुला माहिती आहे ना, आज मी मुद्दाम हा प्रयत्न करतो की आपण चांगलं बोलूया लोकांबद्दल. कारण तू कधी अनुभवलेस त्याला कोणाची निंदा करताना? कोणाची? माझा सलग दुसरा सिनेमा विसरतोयस का तू संकर्षण? वैदेही. अरे आम्ही, अरे बाबा साधं नाहीच. अगं वैदेही, काय तेल लागेल ना? हो. हे काय आहे ना इथे? अरे यार, मी असं कुकिंगची वगैरे प्रॅक्टिस करत असतो. तर वैदेही एकदा आमच्या घरी आली होती. मी, माझी बायको आणि वैदेही आम्ही तिघेही असं एक, मी म्हटलं डोसे करूया का आज, म्हणून मी प्रयत्न केला. तर माझ्या डोस्याची हे झाली, उपमा झाला. तर वैदेही, आय एम नॉट किडिंग, मी खरं सांगतो, ती म्हणली साईड लावू, मी डोसे घालते. अशाच गप्पा मारता मारता तिने हे सगळं केलं आणि कमाल डोसे झाले असतील ना. कमाल कमाल. वा वा वा. थँक्यू. पण हे सांगे हे आत्ताच करते हे डोसे वगैरे छान. काम करताना ती अशी नसते बरं का, ते कामावर कम्प्लीट फोकस आता ती अशी गप्पा मारता मारता डोसे घालते. पण शूटिंगच्या वेळेस असं नव्हतं. अच्छा, तेव्हा पूर्ण तेव्हा तिचा जे मी जुलिएटचा रोल करते, तू तुझं जग्गूचं ते कर वर्किंग, मला अशी मी आहे का असं तू आहेस? डिस्ट्रॅक्टेड नव्हते 100%, पण मी थोडीशी अशी आहे की माझं सगळीकडे लक्ष असतं. प्लस एक कॉन्स्टंट मला इंटरॅक्शन मी करत राहण्याचा प्रयत्न करते त्याच्याबरोबर, की ते काय बाबा आता पुढे आपण काय करणार आहोत किंवा ह्याचा आपण अजून काय करू शकतो. तो सहकलाकार म्हणून खूप चांगला आहे, पण तो कलाकार म्हणून इतका प्रचंड फोकस्ड आहे की त्याचं आजूबाजूला दुसरीकडे कुठेही लक्ष नसतं. तो त्याच्या कामात इतका गुंतलेला असतो. हे तुझं आहे, हे माझ्याबद्दल नाही सांगतेस इकडे. बरं, सेटवर कुणालाही तुम्ही विचारावं, माझं काहीच म्हणणं नाहीये, कुणालाही विचारा. महेश लिमये हे आपल्याला डीओपी म्हणून माहिती आहे, पण दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा जो सिनेमा आहे, तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता रे तुमचा? मला असं वाटतं की अशा इतक्या अनुभवी माणसाच्या लेन्समधनं आपण प्रेझेंट होणार आहोत, ह्याची एक वेगळीच मजा आहे. मी देऊ का काढून? नाही, मी काढतो ना. हे काय झालं आता? झालं, आपण बाजूला काढू शकतो. गॅस बंद करूया ना. तर त्यांच्या लेन्समधनं आपण दिसणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत आपण कुणाला त्यांच्या लेन्समधनं पाहिलंय. आपण फॅशन पाहिलाय, आपण कॉर्पोरेट पाहिलाय, आपण मराठीत नटरंग पाहिलाय, बालक पालक पाहिलाय, बालगंधर्व पाहिलाय. त्यांनी आता येल्लो नावाची फिल्म स्वतः डिरेक्टही केलेली होती. त्यामुळे एकतर मुळात त्यांच्या लेन्समधनं आपण दिसणार आहोत ह्याचा एक खूपच वेगळा आनंद होता, एक्साइटमेंट होती. आणि पहिलीच झलक मला त्या स्क्रीन टेस्ट किंवा व्हिडिओ टेस्टच्या दरम्यान आली. मी जरा नीट ठेवू का फोल्ड करून ते प्लीज? छान, मस्त दिसतंय. हो की नाही आम्ही? हो, अगदी टी शर्ट सारखी घडी झाली. घडी जरी मी वाईट केलेली असली तरी चवीला इथे मार्क्स आहेत.
आणि लाल भोपळ्याचा जो डोसा आहे तो तू कमाल केलेला आहेस. घडी तुम्ही चांगली करा, मी जरा वाईट केली, पण पटकन त्याआधी लिहून घ्या एका घडीचाही विचार न करता साहित्य आणि कृती. आता लाल भोपळ्याचे डोसे करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात उकडलेला लाल भोपळा, भिजवलेले तांदूळ आणि भिजवलेली उडदाची डाळ घ्यावी. त्यात किसलेलं खोबरं, जिरं, चवीनुसार मीठ आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट घालावी. हे सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यावं. डोशासाठीचं बॅटर तयार आहे. आता गॅसवर तवा गरम करून त्यावर डोसे घालून घ्यावे. हेल्दी, रुचकर लाल भोपळ्याचे डोसे खाण्यासाठी तयार आहेत. मसाला डोसा नाहीये, पण हा आहे छानसा लाल भोपळ्याचा डोसा. पण ते तसं म्हण ना, लाल भोपळा डोसा तसं भोपळा चटणी. कमाल केलायस तू, फार छान केलायस. आता वाघाकडे जाऊया. वाघ, येस, आपण काय करणार आहात? मी करणार आहे चीज चिली टोस्ट. तर तुमची परवानगी आहे का? प्लीज करू शकतो का? आपण मैदानात यावं, तोपर्यंत हे मी बाजूला ठेवतो. येस. आधी चीज चिली टोस्ट साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला ते सांगा. आहे आपल्याला अर्थातच ब्रेड लागणार आहे, ज्याचा आपल्याला टोस्ट करायचा आहे. बरं. आपल्याकडे कोथिंबीर आहे, छान चिरली आहे ती. मी एक आयडिया सांगतो सगळ्यांना. कोथिंबीर जर तुम्हाला असे सुरीने चिरता येत नसेल तर माझ्या बायकोनी मला सांगितली ती कातरीने चिरायची. ती एकदम छोटी छोटी होती. बरं. पण ती कातरीनंतर धुवून नीट जागच्या जागी ठेवायची. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग त्यानंतर आपल्याकडे गार्लिक पावडर आहे थोडीशी, चिली फ्लेक्स मी घेतलेले आहेत. आणि जसं काम आपल्याला इंडस्ट्रीत करायचंय, जसे रोल आपल्याला मिळवायचे क्रीम दर्जाचे, ते क्रीम आपल्याकडे आहे. चिली आपल्याकडे आहे आणि टोमॅटो आहे. मग पुढे सांग ना की आपलं काम पाहून इतरांना जी लागली पाहिजे ती मिरची आहे. आणि आपल्या कष्टाचं जे व्हायला पाहिजे आयुष्यात ते चीज हे सगळं आपल्याकडे आहे संख्या. वा वा वा. आता आपण सुरुवात करूया का? सुरुवात करूया. त्याआधी मी जी प्लेट आहे ती थोडीशी बाजूला ठेवू. आपल्या तिघांसाठी एक एक डोसा आहे. तिघांसाठी डोसे आहेत. चला मग आता आपण कृती करूया. कृती आपल्याला अशी करायची की आपल्याला थोडं टीमवर्क करायचं. बरं. इथे वेळ वाचवण्यासाठी आपण इथे तव्यावर आधी थोडासा ब्रेड भाजून घेणार आहोत. तोपर्यंत या चीज मध्ये आपल्याला हे सगळं थोडंसं मिसळायचं आणि ते छान मिश्रण तयार करायचं जे आपल्याला नंतर ब्रेडवर घालायचं. ठीक आहे. मग आधी काय टोस्ट करशील का? आधी आपण हे करूया, मिश्रण करू. तुला एक छानसा बाउल देतो आणि हे काम आपण वैदेहीला देऊ आणि गप्पा मारू. हे नाही रे, मला आवडत आहे स्वयंपाक. कर की मग. मला वाटलं ऐक ना, ब्रेड मी भाजते, तोपर्यंत तुम्ही हे काम करा आणि गप्पा मारा, असं मला वाटतं. नाही होईल ना, आपण आधी हे करू. आपल्याकडे वेळ आहे थोडा. असं काय, आपण सारे खवय्ये आहोत, निवांत करू शकतो. त्याच्यामुळे आपण चीज मध्ये एक एक मिश्रण घालूया ना, काहीच हरकत नाही. बरं, हे करता करता मला सांग की गेली अनेक वर्ष तू नाटकांमध्ये काम करतोयस, मालिकांमध्ये काम केलंस आणि त्यानंतर आता तू मराठी चित्रपट सृष्टीमधला एक आश्वासक चेहरा झालाय सामी. मी सिरियस काय तू म्हणजे या प्रश्नाची एवढं चांगलं. अरे नाही, मी सिरियसली सांगतो. मला नाही सिरियसली चर्चा. मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय. तर हे नेमकी मिरची हातात घेतल्यावर तू असं काहीतरी बोल. अरे ती लागतेच आहे इतरांना, म्हणूनच मला विचारायचं की मग कसं वाटतं रे आम्या. कारण ना हे अचानक झालेलं नाहीये, ह्याला एक छान प्रवास आहे. कारण मी जेव्हा मुंबईत नवीन आलो होतो वैदेही, तेव्हा मी नाटक पाहायचा सपाटा लावला होता आणि तेव्हा मला व्यावसायिक नाटक मिळत नव्हतं. तर तेव्हा मी एक फेस्टिवल जाऊन अटेंड केलं होतं आणि त्या फेस्टिवलमध्ये 2 नाटकं पाहायला मिळाली होती. त्या दोन्ही नाटकांचा हिरो होता अमेय वाघ आणि ती नाटकं होती गेली 21 वर्ष आणि दळण. क्या बात. तर तेव्हापासून मी आम्या तुला पाहतोय. मी वर टोमॅटो थोडा जास्त घालतोय पण मला जरा आवडतो. विषय तू कितीही बदललास तरी गेली 21 वर्ष मला आवडत. तर मला हे पाहताना इतकं भारी वाटतंय आम्या. आणि आता ते एका वेगळ्या 70mm ला पोहोचलंय. तर कसं वाटतं? मला असं वाटतं की त्या दिवशी तू ती दोन्ही नाटकं माझी बघायला आलास. दिल दोस्ती दुनियादारी चालू होती तेव्हा सिरियल आमची झी मराठीवरती. आणि त्यात त्या सिरियलच्या वेळेस बरं मी हे सगळं मिक्स करतोय. तर त्या वेळेसच मी क्रीम अजून थोडंसं जास्त घालणार आहे मला. तर त्या वेळेसच एके दिवशी वेळ काढून त्या दोन्ही माझ्या प्रायोगिक नाटकांचे प्रयोग होते आणि ही व्यक्ती ही अचानक आली प्रयोगाला. आमची त्याआधी मैत्री वगैरे काहीच नाही. आणि त्यांनी मला वाटलं एक नाटक बघायला असेल तर त्यांनी दोन्ही पाहिली आणि नंतर मग आम्ही तासनतास त्या कट्ट्यावर बाहेर पृथ्वी थिएटरला चर्चा केली. आणि मला असं वाटतं की तू ते आलास ते खूप चांगलं झालं. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये ही मैत्री होऊ शकली. नाही पण प्रामाणिकपणे मी तुझ्या प्रवासाला खूप आधीपासून पाहिलंय आणि नाटक, मालिका, मग नाटकामध्ये वेगवेगळे रोल आणि आता सिनेमा. तू हे जे गाजवतोयस ते प्रवासाने तुझ्या सिद्ध करतोयस, याचा मला एक तुझा मित्र म्हणून फार अभिमान आहे. थँक्यू सो मच. आणि वैदेहीचा सुद्धा तुला खूप अभिमान वाटेल
अजूनच वाटतं मला माहिती आहे, पण जग्गू आणि ज्युलिएट मधलं तिचं काम बघ तुला खूप आवडेल. याला म्हणतात हाडाचा कलाकार. बरोबर तो प्रमोशन वरती आला. नक्की बघायचं आपल्याला. बरं, यावर मी असं म्हणणार होते की ह्याचा जसा कलाकार म्हणून प्रवास आहे तसाच जग्गू आणि ज्युलिएटचा आयुष्यातला एक वेगळा प्रवास आहे. तोही तो आता आपल्याला तुमच्या बघायचा आहे. भेटीला आणलाय आम्ही. बरोबर बरोबर. चला आता आपण ह्याचा प्रवास पूर्ण करूया. हो. तवा आपण घेतला, आता काय? पण थोडं मी आता आपण हा भाजून घेऊया ब्रेड. बर. टोस्ट गरम झालेला आहे, पटकन. गॅस बंद करू का आता? हो हो हो. आणि आता पटकन आपण खाऊच या, कारण आता बोबडी वळायला लागलेली आहे ना. आता कसं करायचं हे? तर आता हे आपण जे मिश्रण केलेलं आहे हे मी ह्याच्यावर छान असं पसरवतो आणि मग आपण ते तवा तो गरम करत ठेवा. असं होय? हो हो. तो आपल्याला नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. अरे विचारलं मी तेव्हा. संकेत, तुला वाटत असेल हे मी असे खूप सिनेमे करतोय आणि काय काय, मी रोज स्वयंपाक करतो घरी. हिला विचार. हो, माझ्या सुदैवाने मला ह्याच्या हातचा स्वयंपाक खायला मिळाला. आणि मी स्वयंपाक म्हणते हा, एखादा पदार्थ वगैरे नाही. वरण भात भाजी पोळी. वरण भात भाजी पोळी आणि भाज्या सुद्धा खूप इंटरेस्टिंग करतो तो. काय काय पोळीचा आकार विचारू नको कसा होता. अरे आम्ही आता म्हणजे ती लॉकडाऊन पोळी मध्ये पाहिल्यावर मला असं झालं की मी करू शकले असते, पण खायला छानच होती. आणि भाज्या वगैरे तर टॉप क्लास. कारण अरे काय आहे, लॉकडाऊन मध्ये मी आणि माझी बायको दोघंच होतो. तर आम्ही प्रॉपर सगळा स्वयंपाक शिकलो, कारण आम्हाला काहीच येत नव्हतं आधी. मग आता आम्हीच बनवतो रोज. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी स्वयंपाक घरी मीच करतो सगळं. बरोबर. त्यामुळे मग आता आज तुम्ही मला ही संधी दिली. नाही संधी आम्हाला म्हणजे केवढा लाभ झाला. पण ते काय आहे, मी एकटा असतो किचन मध्ये. असं आपण जे असं टवाळक्या करत गप्पा मारत करतोय ना, ते थोडं डिस्ट्रॅक्टिंग आहे. नाही, पण तुम्ही या सगळ्या टवाळक्यांमध्ये 2 मुद्दे लक्षात ठेवा. एक, वैदेहीने केलेला लाल भोपळ्याचा हा डोसा, आणि दुसरा आमेने केलेले हे चीज चिली टोस्ट. जे बहारदार झालेत. याचं साहित्य आणि कृती लिहून घ्याच. पण कालपासून महेश लिमये दिग्दर्शित जग्गू ज्युलिएट सिनेमा तुमच्या भेटीला आलेला आहे. तर तो सिनेमा तुम्हाला नक्की जाऊन बघायचा सिनेमागृहातच, ज्याच्यामध्ये जग्गू आणि ज्युलिएट, अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी आहेत. यांनी अफलातून कामं केलेली आहेत. झाकण मी आता ठेवलंय, मला वाटतं 1-2-3 मिनिटात मेल्ट होईल. आणि मग आपलं चीज चिली आणि टोस्ट बहारदार रेडी. एक डोसा आणि दुसरा टोस्ट. तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय? पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता चीज चिली टोस्ट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, गार्लिक पावडर, चिली फ्लेक्स, क्रीम, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो आणि किसलेलं चीज घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता गॅसवर तवा गरम करून घ्यावा आणि त्यावर ब्रेडचे स्लाइस भाजून घ्यावे. भाजलेल्या ब्रेडवर चीजचं मिश्रण पसरवून घ्यावं. ब्रेड पुन्हा तव्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवून चीज मेल्ट होईपर्यंत गरम करावे. स्वादिष्ट चीज चिली टोस्ट खाण्यासाठी तयार आहेत. जग्गू आणि ज्युलिएटच्या निमित्ताने जो काल सिनेमा रिलीज झालेला आहे थिएटरमध्ये, त्याच्या निमित्ताने अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी इथे आले आणि फारच भारी वाटलं. आणि तुम्हालाही हे माहिती आहे की हे वाक्य मी निवेदक म्हणून म्हणत नाहीये. एका मित्राला फार भारी वाटलं की माझ्या मित्रांचा सिनेमा येतोय, प्रमुख भूमिकेत तुम्ही आहात, आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप मजा आली. अनेक आठवडे हा 70mm पडद्यावरती लोकांनी बघावा आणि तुम्हाला खूप यश मिळावं. तिकिटावरची बारी लांब असू द्या. अजय अतुल यांचं संगीत आहे, महेश लिमये यांचं दिग्दर्शन आहे, आणि बहारदार भूमिकेत, फार आगळ्या वेगळ्या भूमिकेत तुम्ही दोघेही आहात. जाता जाता प्रेक्षकांना एक जरा मी असं म्हणेन की हा एक अप्रतिम असा एक भट्टी जमून आलेला रॉमकॉम आहे. काल रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आमच्यापर्यंत. जे सगळे तरुण आहेत आणि जे सगळे स्वतःला तरुण समजतात अशा सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे. तर तुम्ही लगेच बघा, कारण काय आहे, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांनी तो सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. तर मग असं तुम्हाला नको वाटायला की काहीतरी चुकतंय आपलं, कारण सगळे त्याबद्दलच चर्चा करत असतील. तर लगेच जा आणि बघा जग्गू आणि ज्युलिएट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. नक्की. वैदेहीजी, मला असं वाटतं की प्रवासातलं प्रेम आणि प्रेमाचा प्रवास हे अनुभवण्यासाठी आणि पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी लोकांनी आधीच ते गर्दी करतातच आहेत, पण ज्यांनी अजून पाहायला नाहीये त्या सगळ्यांनी जाऊन जग्गू आणि ज्युलिएट थिएटर्समध्ये नक्की पहा. तुमच्याकडे प्रवासही आहे, प्रेमही आहे. आमच्याकडे खवईगिरीचा प्रवास आहे आणि त्यात तुमच्यासाठी खूप प्रेम आहे, ते आम्ही व्यक्त करतो. आणि झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. तू स्वयंपाक करतोस रेग्युलर असं हिने सांगितलं. इथून पुढे ॲप्रन घालून स्वयंपाक कर, म्हणजे तुला माझी आठवण. धन्यवाद. धन्यवाद. क्या बात आहे. वैदेहीजी, हे आपल्यासाठी. तुमचा स्वयंपाकातला नीटनेटकेपणा पाहून मी आज भारावून गेलो. तर हे थँक्यू. वा, बांधा त्याची गाठ. अफलातून मस्त. आणि शिवाय झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू.
थँक्यू सो मच. सर तुमच्यासाठी धन्यवाद सुद्धा. धन्यवाद धन्यवाद. Thank जाता you जाता तुम्ही काहीतरी पेश करा म्हणजे मी निरोप देतो हो, प्रेक्षकांना. आमच्या सिनेमात जगदीश तात्या कारण जग्गू हा सतत काहीतरी अर्ज करत असतो, तसं मी एक अर्ज करणार आहे. आणि ज्यावर आम्ही इर्शाद म्हणायच्या ऐवजी जग्गू जग्गू असं म्हणतो. हा, जग्गू जग्गू अर्ज की आहे अर्ज किया जग्गू, है. जग्गू. जग्गू जग्गू हा, आम्ही सारे खवय्येवर येऊन आम्ही केला चीज चिली टोस्ट आणि लाल भोपळ्याचा डोसा. वा वा. आम्ही सारे खवय्येवर येऊन आम्ही केला चीज चिली टोस्ट आणि लाल भोपळ्याचा डोसा. जग्गू आणि जुलियट जर लगेच बघितला नाहीत तर नशीबच देईल तुम्हाला ठोसा. क्या बात है. वा, वा, क्या बात. याच ठोशावरती आपण घेऊया निरोप आणि परत भेटूया झी मराठीवरच्या याच कार्यक्रमाच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम भागात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.